बातमी समोर येते बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईमधून मुंबईत 20% हॉटेल हे बंद झालेले आहे। आखाती देशांमधील युद्धाची झळ घरापर्यंत पोहोचलेली आहे। तर त्याच झळीचा परिणाम हा हॉटेल व्यवसायावर देखील झालेला आहे। हॉटेल व्यवसाय हे ठप्प झालेले आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलं, त्यामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला आणि गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स ही बंद झाली आहे। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याचा हा परिणाम होतो। व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवण्यात आलंय। आखातात भडकलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्वात मोठा फटका हा हॉटेल व्यवसायाला बसलाय। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचं वितरण थांबवण्यात आल्यानं त्यावर विसंबून असलेल्या हॉटेल्सची कोंडी झाली आहे। मुंबईत तब्बल 20% हॉटेल्स बंद ठेवण्याची आफत ओढावली आहे। हे प्रमाण पुढच्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता असून हॉटेलमध्ये खायचे वांदे होणार आहेत। युद्धाचा गॅस पुरवठा साखळीला फटका बसलाय। हिंदुस्थानात गॅसचा तुटवडा वाढत चाललाय। व्यावसायिक वापराच्या गॅस विक्रीवर निर्बंध आणले गेले। तर घरगुती वापराच्या गॅस विक्रीबाबतही नवे नियम करण्यात आले। त्यानुसार महिन्यातून केवळ एकच गॅस सिलेंडर ग्राहकांना मिळणार आहे आणि या निर्बंधांचे झटके बसू लागले असून हॉटेल व्यावसायिक हादरून गेले। तर व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं हा मोठा परिणाम झालेला आहे। 20% हॉटेल व्यवसाय हे हॉटेल्स बंद झालेले आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण थांबवलंय, त्यामुळे गॅस तुटवडा निर्माण झालाय। हॉटेल्समध्ये गॅस मिळत नाहीये आणि यामुळेच 20% हॉटेल्स हे बंद झालेले आहे। तर घरगुती गॅससाठी गॅस बुकिंगसाठीही नवे नियम हे लागू करण्यात आलेले आहे। दरम्यान आखाती युद्धांचा मोठा परिणाम हा भारतामधील हॉटेल साखळीवर झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील 20% हॉटेल्स हे बंद झालेले आहे। व्यावसायिक सिलेंडरचं वितरण बंद करण्यात आलं। केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता। तर गॅसचा होणारा तुटवडा लक्षात घेता सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला